सॉल्व्हंटचं म्हणजे असं आहे की हे एक साधा हार्मलेस पदार्थ आहे. पूर्वी लोकांना असं वाटलंही नसेल की याच्यातून असं काही मोठं घडू शकतं. जे इट स्टार्ट्स विथ जे 15 रुपयाचं एक व्हाईटनर, इंक व्हाईटनर आपल्याला मिळतं, तिथून ही सुरुवात होते. नंतर मग ग्लू आहे, फेविबॉन्ड ग्लू आहे, किंवा अशा प्रकारचे जे स्टिक फास्ट टाईपचे ग्लूज आहेत, हे पेट्रोकेमिकलचे पदार्थ आहेत आणि दे आर ॲरोमॅटिक, म्हणजे ते उडनशील आहेत आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारचा फ्रुटी वास येतो. तर ह्या पदार्थांचं व्यसन होतं, म्हणजे ते हुंगायचं व्यसन होतं. आणि याचं सुरुवातच खूप तरुण वयात, खूप शाळेच्या वयात वगैरे होते. आणि इथून पुढे जाऊन मग पेंट थिनर आहे, पेट्रोलियम आहे, किंवा इव्हन आयोडेक्स आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बाम आहे, हे कुठल्याही प्रकारच्या अशा ॲरोमॅटिक कंपाऊंडचं व्यसन लागू शकतं. आणि ह्या व्यसनामध्ये होतं काय की ते खूप पटकन लपवता येतं. ही वस्तू इफ इट इज ऑन युअर पर्सन, कोणी तुम्हाला असं धरणार नाही की व्यसनी माणूस आहे, हा काय मनुष्य खिशात हे घेऊन फिरतोय, असं तर कोणी म्हणणार नाही. त्यामुळे ते लक्षात यायला जड जातं. आणि दिवसातून 3-4 वेळा जरी ते व्यसन केलं तरी त्याचं बाहेरून काहीच दिसत येत नाही ना. डोळे लाल होत आहे, फिजिकली इजा होत नाही, फक्त असं झोन मध्ये गेल्यासारखं, कुठेतरी असं ते ब्रह्मानंदामध्ये गेल्यासारखं, असं नशा, एक प्रकारची नशा जाणवते. तर ती कधी कधी पेरेंट्सना पिकअप करणं कठीण जातं. शिवाय हे खर्च जे आहेत हे जर रोज रोज मागितलं तरी आई वडिलांना त्यात विशेष वाटत नाही. माझी पेन संपली, मला 10 रुपये हवे, किंवा माझी शाई संपली, मला अमुक हवाय, मला प्रोजेक्ट करायचा आहे, मला हे आहे ग्लू हवाय, असं म्हणून जरी मुलांनी घेतलं तरी ते इट इज व्हेरी इझी टू एस्केप इट.